नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतापुढील काही गंभीर अंतर्गत आव्हानांवर सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील एक महत्त्वाचा धडा आहे, जो आपल्याला फुटीरतावादी चळवळी, नक्षलवाद, जमातवाद आणि प्रदेशवाद यांसारख्या समस्यांबद्दल माहिती देतो. हो, आणि ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या विषयांचा आढावा घेण्याचा आपला उद्देश आहे. म्हणजे ह्या समस्या का निर्माण झाल्या, त्यांचं स्वरूप काय होतं आणि त्या कशा हाताळल्या गेल्या, हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात पंजाबमधील असंतोषापासून करूया. हे सगळं नेमकं सुरू कसं झालं? अकाली दल आणि तो जो आनंदपूर साहेब ठराव होता, त्याचा यात काय संबंध होता? तर गोष्ट आहे 1973 ची. अकाली दलाने आनंदपूर साहेब ठराव मंजूर केला आणि त्यात बऱ्याच मागण्या होत्या. जसं की जसं की चंदीगड पंजाबला द्या, इतर राज्यांमधले जे पंजाबी भाषिक प्रांत आहेत ते पंजाबमध्ये समाविष्ट करा, सैन्यामधलं शिखांचं प्रमाण वाढवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाबला अधिक स्वायत्तता द्या. म्हणजे सुरुवातीला या मागण्या पूर्णपणे राजकीय आणि हक्कांच्या होत्या. पण मग मग परिस्थिती इतकी कशी चिघळली की स्वतंत्र खालिस्तानची चळवळ सुरू झाली? इथेच गोष्ट बदलते. 1980च्या आसपास स्वतंत्र खालिस्तानच्या मागणीने जोर धरला आणि इथं दोन गट पडले. एका बाजूला होते संत हरचरण सिंग लोंगोवाल, ते शांततेच्या मार्गाने जात होते. आणि दुसरी बाजू? दुसऱ्या बाजूला होते जर्नेल सिंग भिंद्रानवाले. त्यांच्या होती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले आणि मग 1981 मध्ये संपादक लाला जगत नारायण यांच्या खुनाचा आरोप त्यांच्यावर आला. त्यांना अटक झाली आणि तिथून वातावरण अधिकच बिघडलं. आणि मग त्यांनी सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला, ज्यामुळे परिस्थिती अजूनच गंभीर झाली असावी, नाही का? अगदी बरोबर. भिंद्रानवाले थेट आकारतख्त या धार्मिक स्थळी राहायला गेले आणि त्यांच्या अनुयायांनी तर म्हणजे संपूर्ण सुवर्ण मंदिर परिसराचा ताबा घेतला. त्याला अक्षरशः एका किल्ल्याचं स्वरूप दिलं. बापरे. हो, यामुळे पंजाबमधली शांतता पूर्णपणे धोक्यात आली आणि लोकशाहीसमोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिलं. आणि याच पार्श्वभूमीवर ऑपरेशन ब्लू स्टार करावं लागलं. ही नेमकी कारवाई काय होती? सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी केलेली ही एक लष्करी कारवाई होती. मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम 3 जून 1984 रोजी सुरू झाली. आणि 6 जूनला संपली. हो, 6 जूनला ती संपली. त्यात भिंद्रानवाले यांच्यासह अनेक दहशतवादी मारले गेले. पण यानंतरही पंजाब लगेच शांत झाला नाही. पुढे 1986 मध्ये त्याच ठिकाणी ऑपरेशन ब्लॅक थंडर नावाची कारवाई करावी लागली. त्यानंतर मात्र पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित व्हायला गती मिळाली. आता भारताच्या दुसऱ्या टोकाकडे, म्हणजेच ईशान्य भारताकडे वळूया. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही 8 राज्ये आणि त्यांच्या समस्या खूपच वेगळ्या आहेत. हो, कारण इथे वंश, भाषा आणि सांस्कृतिक विविधता इतकी प्रचंड आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी या भागातील जनजातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी 1954 मध्ये नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी नावाचा एक भाग निर्माण केला होता. आणि ह्या प्रदेशांच्या विकासासाठी काही विशेष कायदे पण केले गेले होते, बरोबर? हो, 1971 मध्ये ईशान्य परिषद कायदा करण्यात आला. या परिषदेचं काम होतं आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समान हिताच्या बाबी म्हणजे आंतरराज्य वाहतूक, वीज, पूर नियंत्रण यांसारख्या विषयांवर केंद्र सरकारला सल्ला देणं. आपण काही राज्यांची उदाहरणं पाहूया. मला मिझोरमची कहाणी खूपच रंजक वाटते. असं म्हणतात की तिथे दुष्काळात काम करणाऱ्या एका नेत्यानेच स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. हो, लाल डेंगा. 1959 मध्ये तिथे जो भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा त्यांनी सामान्य जनतेसाठी खूप मोठं कार्य केलं. ते लोकांचे नेते बनले. अच्छा. पण पुढे 1961 मध्ये त्यांनी मिझो नॅशनल फ्रंट म्हणजेच MNF ची स्थापना केली आणि ग्रेटर मिझोरम म्हणजे स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. इतकंच नाही तर 1966 मध्ये त्यांनी स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणाही करून टाकली. म्हणजे थेट बंडच पुकारलं. मग हे प्रकरण मिटलं कसं? तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुरुवातीला हे बंड कठोरपणे मोडून काढलं. पण नंतर चर्चेचे मार्ग उघडले आणि 1985 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी आणि MNF यांच्यात एक करार झाला. आणि त्या करारानुसार मिझोरमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि लाल डेंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
म्हणजे संवादातून कसा तोडगा निघू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. नागालँडबद्दल काय सांगता येईल? तिथेही स्वतंत्र राष्ट्राची मागणी होती ना? हो, नागा ही एक लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. 1946 मध्ये नागा नॅशनल काउन्सिल म्हणजे NNCने अंगामी झापू फिझो यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र नागालँडची मागणी केली होती. तिथेही मग बरीच चर्चा आणि लष्करी कारवाई झाली असेल. बरोबर. आणि अखेरीस 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आलं. आणि आसाममधील आंदोलन तर स्थलांतरितांच्या विरोधात होतं. बरोबर, फुटीरतेचा मुद्दा नव्हता तिथे. अगदी. तिथे मुद्दा होता बंगाली भाषिक स्थलांतरितांच्या वर्चस्वाचा. त्यांच्यामुळे आपली संस्कृती धोक्यात येईल अशी भीती होती. 1983 मध्ये ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी खूप उग्र आंदोलन केलं. अच्छा. मग 1985 मध्ये आसाम करार झाला. त्यानुसार बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याचं ठरलं आणि यामुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित व्हायला खूप मदत झाली. आता आपण काही अशा आव्हानांकडे वळूया जी वैचारिक आणि सामाजिक स्वरूपाची आहेत. सुरुवात करूया नक्षलवादाने. ही चळवळ कुठून आणि का सुरू झाली? ही चळवळ पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग जिल्ह्यात एक गाव आहे नक्षलवारी. तिथून 1967 मध्ये सुरू झाली. अच्छा, म्हणून नक्षलवाद हे नाव. बरोबर. आणि सुरुवातीला तिची उद्दिष्टे चांगली होती. म्हणजे जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणे, त्यांच्या जमिनी बळकावून कुळांमध्ये वाटून टाकणे वगैरे. पण नंतर या चळवळीने एक हिंसक वळण घेतलं. अगदी. पुढे ही चळवळ आपल्या मूळ उद्दिष्टांपासून खूप दूर गेली. शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचू नयेत म्हणून त्यांनी दहशतवादाचा आश्रय घेतला. म्हणजे लोकशाहीलाच अमान्य केलं त्यांनी. हो, लोकशाहीला अमान्य करून एक समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा ते प्रयत्न करू लागले. त्यांनी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी म्हणजे PLGA नावाची एक सशस्त्र संघटनाही स्थापन केली. यानंतर एक आणखी गंभीर आव्हान म्हणजे जमातवाद. संकुचित धार्मिक अभिमानातून तो कसा काय निर्माण होतो? मग असं वाटू लागतं की आपलाच धर्म श्रेष्ठ आहे आणि इतरांचे तुच्छ आहेत. आणि यातूनच धर्मांधता येते. हो, आणि हीच धर्मांधता जमातवादाचा पाया आहे. यामुळे राष्ट्रीय हिताचा विसर पडतो, वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमध्ये अविश्वास निर्माण होतो आणि मग छोट्या छोट्या कारणांवरून दंगली पेटतात. यावर उपाय काय असू शकतो? यावर मात करायची असेल तर भिन्न धर्मीय लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी झालं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक आर्थिक प्रश्नांकडे धर्माची चौकट बाजूला ठेवून एक तर्कशुद्ध पद्धतीने पाहिलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे प्रदेशवाद. म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाजवी अभिमान बाळगणे. याला खतपाणी मिळतं ते विकासातल्या असमतोलामुळे. झालं असं की महाराष्ट्र, गुजरात, पंजाब यांसारखी राज्ये आर्थिकदृष्ट्या विकसित झाली. आणि ओडिसा, बिहार, आसामसारखे राज्य मागे राहिली. बरोबर. यामुळे मागास भागातील लोकांच्या मनात आपली फसवणूक होत आहे अशी एक भावना बळावते. आणि याचा परिणाम दोन्ही प्रकारच्या राज्यांवर होतो नाही का? अगदी बरोबर. प्रगत राज्यांतील लोकांमध्ये एक श्रेष्ठत्वाचा गंड निर्माण होतो आणि मागास भागांतील लोक स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी स्थानिक संस्कृतीचा अनाठायी गौरव करू लागतात. या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय ऐक्याला बाधक ठरतात. तर आज आपण पंजाब आणि ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळी, नक्षलवाद, जमातवाद आणि प्रदेशवाद यांसारख्या भारतापुढील काही प्रमुख अंतर्गत आव्हानांचा अभ्यास केला. या व्यतिरिक्त लोकसंख्या, स्वच्छता, गरिबी यांसारखे इतरही अनेक आव्हानं आहेतच. पण या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की लोकशाही प्रक्रियेतून आणि संवादातून अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. पण त्यासाठी सतत प्रयत्नशील राहावं लागतं आणि विकासातील असमतोल कमी करणे हे प्रदेशवाद रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या आव्हानांवर मात करून पुढे जात असताना एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. विकासातील असमतोल कमी करण्यापलीकडे राष्ट्रीय ऐक्य अधिक घट्ट करण्यासाठी नागरिकांच्या पातळीवर अजून काय प्रयत्न केले जाऊ शकतात?